स्टुडंट, लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं मार्कोनिकोव्ह रूल. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं? मार्कोनिकोव्ह रूल. आता या लेक्चरमध्ये आपण बघणार आहेत अँटी मार्कोनिकोव्ह रूल. कुठला रूल आहे? अँटी मार्कोनिकोव्ह रूल. किंवा दुसरे नाव आहे खराश इफेक्ट. दुसरं नाव काय आहे? खराश इफेक्ट. आता अँटी मार्कोनिकोव्ह रूल काय रे? मार्कोनिकोव्ह रूलच्या उलट आहे. मार्कोनिकोव्ह रूलच्या काय उलट आहे. आपण मार्कोनिकोव्ह रूल काय बघितला होता? when addition reaction takes place between asymmetrical alkene and asymmetrical reagent, at that time the negative part of the reagent added to that carbon which carries more number of substituent. हा होता आपला मार्कोनिकोव्ह रूल. आता अँटी मार्कोनिकोव्ह रूल आहे. कुठला रूल आहे? अँटी मार्कोनिकोव्ह रूल. या रूल मध्ये हा आहे आपला अँटी, ह्या दुसरं नाव आहे खराश इफेक्ट. या रूलला दुसरं नाव काय आहे? खराश इफेक्ट. आता या रूल बद्दल जर सांगायचं झालं, या रूल बद्दल जर सांगायचं झालं तर आपल्याला काय सांगता येईल आहे की हा रूल काही लिमिटेड रिएक्शन मध्ये वापरतात. फक्त त्याच्यामध्ये वापरतात लिमिटेड रिएक्शन्स. हा रूल फक्त लिमिटेड रिएक्शन मध्ये यूज होतो. अँटी मार्कोनिकोव्ह रूल हा फक्त लिमिटेड रिएक्शन मध्ये यूज होतो. आता त्या लिमिटेड रिएक्शन कुठल्या कुठल्या आहेत रे? आपण ते बघणार आहे. आता बघा, ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिली कंडिशन आहे अँटी मार्कोनिकोव्ह रूल हा फक्त HBr ऍडिशनच्या वर रूल होतो. कुठं होतो? HBr ऍडिशनच्या वेळेसच अँटी मार्कोनिकोव्ह रूल दाखवतो. दुसरी कंडिशन आहे अँटी मार्कोनिकोव्ह रूल हा पर ऍसिड, पर ऑक्साइड आणि अनहायड्रेटच्या प्रेझेन्स मध्ये होतो. म्हणजे कुठले कुठले? समजा H2O2, ROOR, पर ऍसिड RCOOH. जर हे तीन रिएजंट असतील तरच अँटी मार्कोनिकोव्ह रूल दाखवतो. दोन कंडिशन लक्षात आल्या. कुठल्या कुठल्या? अँटी मार्कोनिकोव्ह कधी दाखवतो? फक्त HBr असेल तर. तो HCl ला पण दाखवत नाही आणि HI ला पण दाखवत नाही किंवा HNO3 ला पण दाखवत नाही. कुठे दाखवतो? फक्त HBr ला. HCl ला पण दाखवत नाही आणि HI ला पण दाखवत नाही. कुठे दाखवतो? फक्त तो HBr ला दाखवतो. कुठे दाखवतो? HBr ला दाखवतो. आलं? दुसरी कंडिशन काय? अँटी मार्कोनिकोव्ह रूल कशा कशामध्ये दाखवतो? इन प्रेझेन्स ऑफ. जर रिएजंट यूज केले तर कुठले रिएजंट यूज करावं लागतील आपल्याला? H2O2 असेल किंवा हे पर ऍसिड असेल किंवा ROOR असेल. म्हणजे अल्किल परऑक्साईड असेल, हायड्रोजन परऑक्साईड असेल किंवा पर ऍसिड असेल. काय असेल? पर ऍसिड. म्हणजे पर क्लोरोबेन्झोइक ऍसिड असेल, पर फ्लोरोबेन्झोइक ऍसिड असेल किंवा हायड्रोजन परऑक्साईड असेल किंवा अल्किल परऑक्साईड असेल, बेन्झीन परऑक्साईड असेल. अशा टाईपचे जर रिएजंट यूज केले तर त्याच रिएजंट मध्ये अँटी मार्कोनिकोव्ह रूल दाखवतो किंवा त्याला आपण म्हणतो खराश इफेक्ट. त्याला आपण काय म्हणतो? खराश इफेक्ट. आलं लक्षात? दोन कंडिशन महत्वाच्या लक्षात आल्या की अँटी मार्कोनिकोव्ह रूल कधी दाखवतो रे? एक तरी रिएजंट कुठला असला पाहिजे? फक्त HBr असला पाहिजे. रिएजंट कुठला असला पाहिजे? HBr. आणि जे काही रिएजंट आहेत कुठले कुठले असले पाहिजे? H2O2, अल्किल परऑक्साईड किंवा पर ऍसिड. पर ऍसिड हे जर तिन्हीपैकी कुठला तरी एक रिएजंट असेल तरच अँटी मार्कोनिकोव्ह रूल किंवा खराश इफेक्ट दाखवतो. तरच काय करतो? अँटी मार्कोनिकोव्ह रूल किंवा खराश इफेक्ट दाखवतो. आता बघ ना, आता ह्याचं स्टेटमेंट काय सांगता येईल? स्टेटमेंट काय सांगेल बघा. when asymmetrical alkene reacted with HBr, hydrogen bromide, in presence of hydrogen peroxide,
or alkyl peroxide or per acid or per acid. Addition reaction takes place and negative part of the reagent added to that carbon which carries less number of substituent. काय सांगतो रूल? ज्यावेळेस असिमेट्रिकल अल्कीन हायड्रोजन ब्रोमाइड सोबत रिॲक्ट होतो, कुणाच्या प्रेझेंटमध्ये हायड्रोजन पेरॉक्साइड असेल, अल्किल पेरॉक्साइड असेल किंवा कुठला तरी पर ऍसिड असेल, एवढ्याच्या प्रेझेंटमध्ये जर ही रिएक्शन झाली, एवढ्याच्या प्रेझेंटमध्ये जर ही ॲडिशन रिएक्शन झाली, तर त्यावेळेस काय होतं, त्या रिएजंट मधला निगेटिव्ह पार्ट कुठला आहे? Br- आहे. हा निगेटिव्ह पार्ट कुठल्या कार्बनवर ऍड होतो? ज्या कार्बनवर सबस्टिट्यूएंटची संख्या कमी आहे, अशा ठिकाणी हा Br ऍड होतो. अशा ठिकाणी काय होतो? Br ऍड होतो. फॉर एक्झाम्पल बघा, CH3CH डबल बॉन्ड CH2 हा मॉलिक्युल आहे. जर याची रिएक्शन आपण कुणासोबत केली? HBr सोबत केली. कुणासोबत केली? HBr सोबत. इन प्रेझेन्स ऑफ H2O2 हायड्रोजन पेरॉक्साइड, इन प्रेझेन्स ऑफ H2O2 काय होतं? हा निगेटिव्ह पार्ट कुणाकडे जातो? ज्या कार्बनवर सबस्टिट्यूएंटची संख्या कमी आहे. म्हणजे निगेटिव्ह पार्ट कुठे जाणार? या साईडला. बरोबर आहे? म्हणजे काय फॉर्म होतो बघा, CH3 CH2 CH2 Br, CH3 CH2 CH2 Br अशा टाईपचा मॉलिक्यूल फॉर्म होईल. आणि या रूलला आपण म्हणतो अँटी मार्कोनिकॉफ्स रूल किंवा खराश इफेक्ट. अँटी मार्कोनिकॉफ्स रूल आणि खराश इफेक्ट म्हणतो. परत एक वेळेस बघा, when asymmetrical alkene added with hydrogen bromide in presence of hydrogen peroxide or alkyl peroxide or per acid, at that time negative part of the reagent added to that carbon which carries less number of substituent. म्हणजे हा निगेटिव्ह पार्ट कुठे जातो? लेस नंबर ऑफ सबस्टिट्यूएंट. दिस इफेक्ट इज नोन एज अँटी मार्कोनिकॉफ्स रूल और खराश इफेक्ट. ह्याला दोन नाव आहेत. कुठले? याला आपण अँटी मार्कोनिकॉफ्स रूल पण म्हणतो आणि खराश इफेक्ट पण म्हणतो. आला? दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. कुठल्या? ही रिएक्शन कोण दाखवतो? फक्त HBr दाखवतो. आणि कधी दाखवतो? जर H2O2 असेल, अल्किल पेरॉक्साइड असेल किंवा कुठला तरी पर ऍसिड असेल, पर ऍसिड असेल, अशाच वेळेस हा काय करतोय? खराश इफेक्ट दाखवतो किंवा अँटीमार्कोनिकॉफ्स रूल उभे करतो. आला? आता याचा आपण मेकॅनिझम बघणार. मेकॅनिझम. आता मेकॅनिझम बघत असताना, आता मेकॅनिझम म्हणजे काय रे? वे ऑफ रिएक्शन. की रिएक्शन कशा प्रकारे जाते आपण बघणार आहे. बरोबर आहे? वर रिएक्शन घेऊन बघा. आता याचा आपण ह्या रिएक्शन आपण बघणार आहे मेकॅनिझम. या रिएक्शन आपण काय बघणार आहे? मेकॅनिझम बघणार आहे. आता रिएक्शनचं मेकॅनिझम म्हणजे काय? वे ऑफ रिएक्शन. आता बघा, ही रिएक्शन आपण काय केली आहे? असिमेट्रिकल अल्कीन रिएक्ट विथ हायड्रोजन ब्रोमाइड इन प्रेझेन्स ऑफ
alkyl peroxide, it is converted into alkyl bromide, but Br is present at the primary carbon. Br is present at the primary carbon. आलं? आता बघा पहिल्या स्टेप मध्ये काय होतं, डिसोसिएशन ऑफ रिएजंट अँड फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल. डिसोसिएशन ऑफ रिएजंट अँड फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल म्हणजे हा जो आपला रिएजंट आहे कुठला, अल्किल पेरॉक्साइड. या अल्किल पेरॉक्साइडचं काय होतं, डिसोसिएशन होतं. बघा कशा प्रकारे होतं, होमोलिटिक डिसोसिएशन होतं किंवा होमोलिटिक बॉन्ड फिशन होतं. आणि काय फॉर्म होतं बघा, RO ऑक्सो फ्री रॅडिकल फॉर्म. काय फॉर्म आहे, ऑक्सिजन फ्री रॅडिकल फॉर्म. बघा दुसऱ्या स्टेप मध्ये काय होतं, हा ऑक्सिजन फ्री रॅडिकल ह्या हायड्रोजन ब्रोमाइडचं होमोलिसिस करतो. हायड्रोजन ब्रोमाइडचं काय करतो, होमोलिसिस करतो. म्हणजे बघा ऑक्सिजन या बॉन्डचं होमोलिसिस होतं, या बॉन्डचं काय होतं, होमोलिसिस होतं. आणि काय फॉर्म होतं बघा, ROH प्लस Br फ्री रॅडिकल. ROH प्लस Br फ्री रॅडिकल. बघा पहिल्या स्टेप मध्ये काय झालं, फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल फ्रॉम द रिएजंट. फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल फ्रॉम द रिएजंट. बघा इथं आपण अल्किल पेरॉक्साइड घ्या, H2O2 घ्या किंवा पर ऍसिड घ्या, ह्या दोन्हीमध्ये अशा प्रकारे डिसोसिएशन होतं आणि काय फॉर्म होतो रे, अशा प्रकारे पेरॉक्साइड फ्री रॅडिकल फॉर्म होतो. काय फॉर्म होतो, पेरॉक्साइड फ्री रॅडिकल फॉर्म होतो. बघा दुसऱ्या स्टेप मध्ये काय झालं, हा पेरॉक्साइड फ्री रॅडिकल HBrचं पण परत होमोलिसिस करतो. HBrचं काय करतो, परत होमोलिसिस करतो. HBrचं होमोलिसिस काय फॉर्म केलं, काय होतं, याचं कन्वर्जन अल्कोहोल मध्ये होतं आणि ब्रोमीन फ्री रॅडिकल फॉर्म होतो. काय फॉर्म होतो, ब्रोमीन फ्री रॅडिकल फॉर्म होतो. आलं लक्षात. आता बघा तिसऱ्या स्टेप मध्ये काय होईल रे, या ब्रोमीन फ्री रॅडिकलचा अटॅक कुणावर होतो, या रिएजंट होतो. कुणावर होतो, या रिएजंट होतो. म्हणजे काय फॉर्म होतो बघा, CH3 CH डबल बॉन्ड CH2. त्याच्यावर अटॅक कुणाचा होणार आहे, ब्रोमीन फ्री रॅडिकलचा अटॅक कुणावर होणार आहे, ब्रोमीन फ्री रॅडिकलचा. आता इथे पण दोन पॉसिबिलिटी आहेत. इथे किती पॉसिबिलिटी आहेत, दोन. कुठल्या कुठल्या पॉसिबिलिटी आहेत रे, एक तरी या Br फ्री रॅडिकलचा अटॅक इथं होतो, तर दुसरी पॉसिबिलिटी काय, एक तरी अटॅक इथं होतो. म्हणजे बघा ही एक नंबर पॉसिबिलिटी, ही दोन नंबर पॉसिबिलिटी. आपल्याकडे दोन पॉसिबिलिटी आहेत. कुठल्या कुठल्या पॉसिबिलिटी आहेत, द अटॅक ऑफ Br फ्री रॅडिकल ऑन द प्रायमरी कार्बन and the attack of Br free radical on the secondary carbon. या दोन पॉसिबिलिटी आहेत, अटॅक ऑफ Br free radical on the primary carbon and attack of Br on the secondary carbon. अटॅक ऑफ Br on the secondary carbon. दोन पॉसिबिलिटी आहेत. किती पॉसिबिलिटी आहे, दोन पॉसिबिलिटी आहेत. आता बघा पॉसिबिलिटीच्या नंतर तर काय फॉर्म होईल, दोन प्रोडक्ट फॉर्म होतील. बघा जर आपण पहिल्यांदा पहिली पॉसिबिलिटी घेऊ, जर Br फ्री रॅडिकलने इथे अटॅक केला तर या बॉन्डचं काय होईल, होमोलिसिस. आणि या ठिकाणी हा फ्री रॅडिकल फॉर्म होईल. म्हणजे बघा काय फॉर्म होईल, दोन पॉसिबिलिटी. कुठल्या कुठल्या आहेत तर बघा CH3 CH CH2 Br. या बॉन्डचं होमोलिसिस होतंय. या बॉन्डचं काय होतंय, होमोलिसिस होतं. होमोलिसिस झालं म्हणजे काय फॉर्म होईल, इथं फ्री रॅडिकल फॉर्म होईल. इथं फ्री रॅडिकल फॉर्म होईल. बरोबर आहे. आता दुसरी पॉसिबिलिटी काय आहे, दुसरी पॉसिबिलिटी काय, या Brचा अटॅक कुठं होतो, या कार्बनवर होतो. मग जर या कार्बनवर अटॅक झाला तर फ्री रॅडिकल कुठं फॉर्म होईल, या प्रायमरी कार्बनवर फॉर्म होतो. म्हणजे बघा दुसरी पॉसिबिलिटी काय, CH3
CH, इथं Br आणि इथं CH2 आणि इथं फ्री रॅडिकल. लक्षात येत आहे? दोन पॉसिबिलिटी आहेत. तर Br चा अटॅक कुठे होईल? एक तरी या कार्बनवर, म्हणजे समजा आता आपण बघितलं जर Br चा अटॅक या कार्बनवर झाला तर फ्री रॅडिकल कुठं फॉर्म होतो? इथं फ्री रॅडिकल फॉर्म होतो. अटॅक कुठं होतो? या कार्बनवर, म्हणजे ही पॉसिबिलिटी आहे. अटॅक इथं झाला फ्री रॅडिकल, हे डॉट म्हणजे फ्री रॅडिकल आहे, इथं काय झाला? फ्री रॅडिकल फॉर्म झाला. बघा दुसरी पॉसिबिलिटी काय? Br चा अटॅक कुठं होतोय? या कार्बनवर, तर फ्री रॅडिकल कुठं फॉर्म होईल? फर्स्ट कार्बनवर, म्हणजे इथं काय झाला? फ्री रॅडिकल फॉर्म झाला. बघा दोन्ही पॉसिबिलिटी बघितल्या, हा एक प्रोडक्ट फॉर्म होईल आणि हा एक प्रोडक्ट फॉर्म होईल. आता बघा इथं पण कार्बन फ्री रॅडिकल आहे, इथं पण कार्बन फ्री रॅडिकल आहे. ह्या दोन्ही मध्ये मोर स्टेबल कुठला असतो रे? कार्बन फ्री रॅडिकल मध्ये सेकंडरी कार्बन फ्री रॅडिकल हा मोर स्टेबल असतो. कुणापेक्षा? प्रायमरी पेक्षा. आपण 11th स्टँडर्ड मध्ये स्टडी केली आहे रिएक्शन इंटरमिडिएटची की स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ कार्बन फ्री रॅडिकल, सेकंडरी कार्बन फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी फ्री रॅडिकल. म्हणजे या दोन्ही मध्ये कुठला मोर स्टेबल असेल? हा स्टेबल असेल. तर ह्याच्यामध्ये सेकंडरी फ्री रॅडिकल कसा आहे? सेकंडरी आहे. ह्याच्यामध्ये फ्री रॅडिकल कसा आहे? प्रायमरी आहे. बरोबर आहे? म्हणजे मोर स्टेबल कुठला असेल? हा स्टेबल आहे, किंवा याला आपण म्हणतो मेजर आहे. आणि हा कसा आहे? अनस्टेबल आहे. म्हणजे कुठला आहे? हा मायनर आहे. हा कुठला आहे? मायनर आहे. म्हणजे जर हा स्टेबल असेल, हा मेजर असेल, तर हा काय झाला? मोर स्टेबल झाला. हा काय झाला? मोर स्टेबल झाला. बरोबर आहे? मग हा मोर स्टेबल झाल्याच्या नंतर काय होईल रे? चौथ्या स्टेप मध्ये मग मोर स्टेबल तो म्हणजे बघा CH3 CH CH2 Br. याच्यावर अटॅक कुणाचा होईल? हायड्रोजन फ्री रॅडिकलचा. इथं आपण इथे दाखवू हा हायड्रोजन फ्री रॅडिकल. म्हणजे काय फॉर्म होईल बघा? CH3 CH2 Br. हा कुठला आहे? मेजर अँड स्टेबल. मेजर अँड स्टेबल. बघा काय फॉर्म झाला? CH3 CH2 CH2 Br. हा मोर स्टेबल प्रोडक्ट फॉर्म होईल. हा काय होईल? मोर स्टेबल प्रोडक्ट फॉर्म होईल. आणि याच टोटल इफेक्टला आपण म्हणतो अँटी मार्कोनिकॉक्स रूल, किंवा याला दुसरं नाव आहे खराश इफेक्ट. याला दुसरं नाव काय आहे? खराश इफेक्ट. आलं? आता मी परत एक वेळेस एक्सप्लेन करतो बघा. बघा आता आपण बघणार आहेत अँटी मार्कोनिकॉक्स रूल अँड खराश इफेक्ट. अँटी मार्कोनिकॉक्स रूल अँड खराश इफेक्ट. आता हा रूल काय सांगतो? व्हेन असिमेट्रिकल अल्कीन ॲडेड विथ असिमेट्रिकल रिएजंट इन प्रेझेन्स ऑफ अल्किल peroxide, हायड्रोजन peroxide, alkyl peroxide, hydrogen peroxide and per acid. At that time addition reaction takes place. At that time addition reaction takes place and a negative part of the reagent added to that carbon which carries less number of substituent. म्हणजे ऍडिशन रिएक्शन कुणाकुणामध्ये होते? अल्किन मध्ये आणि HBr मध्ये. कुणाच्या प्रेझेन्स मध्ये होत आहे? हायड्रोजन peroxide किंवा अल्किल peroxide
किंवा कुठला तरी पर ऍसिड. मग काय रिएक्शन होते, ह्या HBr मधला Br मायनस म्हणजे निगेटिव्ह पार्ट कुणावर ऍड होतो, ज्या कार्बनवर सबस्टिट्यूएंटची संख्या कमी आहे, दुसऱ्या कार्बनची संख्या कमी आहे, त्या ठिकाणी काय होतो, Br मायनस ऍड होतो. म्हणजे बघा हा CH आला, हा Br आला, बरोबर आहे. म्हणजे ह्या CH वर 2 कार्बन आहेत, या CH वर एकच कार्बन आहे. म्हणजे ऍडिशन कुठे होते, अशा प्रकारे प्रायमरी कार्बनवर ऍडिशन होते. कशामुळं, कारण या कार्बनवर सबस्टिट्यूएंटची संख्या कशी आहे, कमी आहे. सबस्टिट्यूएंटची संख्या कशी आहे, कमी आहे. आलं लक्षात. आता बघा, मग याचे आपण मेकॅनिझम बघणार आहे. मेकॅनिझम बघत असताना कशा प्रकारे बघितलं रे, पहिल्या स्टेप मध्ये काय होतं बघा, पहिल्या स्टेप मध्ये काय होतं, जो आपण पर ऍसिड यूज करणार आहेत किंवा पर ऑक्साईड यूज करणार आहेत किंवा अल्किल पर ऑक्साईड यूज करणार आहेत, त्या पर ऍसिडचं किंवा त्या पर ऑक्साईडचं किंवा त्या मॉलिक्यूलचं डिसोसिएशन होतं. काय होतं, डिसोसिएशन. कशामध्ये होतं डिसोसिएशन, की हा पर ऑक्साईड किंवा हा पर ऍसिड काय होतो, डिसोसिएट होतो. कशा प्रकारे डिसोसिएट होतो, अशा प्रकारे डिसोसिएट होतो. म्हणजे कार्बन फ्री रॅडिकल फॉर्म झाला. म्हणजे काय झाला, कार्बन फ्री रॅडिकल फॉर्म झाला. बरोबर आहे. इथं कार्बन फ्री रॅडिकल असेल, ऑक्सिजन फ्री रॅडिकल असेल किंवा कुठला तरी फ्री रॅडिकल फॉर्म होतो, कुठलाही फ्री रॅडिकल फॉर्म होतो. कशामुळे फ्री रॅडिकल फॉर्म होतो, तर या ऑक्सिजनचं होमोलिसिस होते. या बॉन्डचं काय होत आहे, होमोलिसिस होत आहे. बरोबर आहे. होमोलिसिस झालं म्हणजे काय झालं, ऑक्सिजन फ्री रॅडिकल फॉर्म झालं. काय झालं, ऑक्सिजन फ्री रॅडिकल फॉर्म झालं. आता बघा दुसऱ्या स्टेप मध्ये काय होतं, हा जो काय ऑक्सिजन फ्री रॅडिकल आहे, हा ऑक्सिजन फ्री रॅडिकल काय करतो, आपण जो रिएक्शन मध्ये मेन रिएजंट यूज केलाय हायड्रोजन ब्रोमाइड, हा HBr आहे. ह्या HBrचं डिसोसिएशन करतो. कशा प्रकारे डिसोसिएशन करतो, होमोलिटिक बॉन्ड फ्युजन करतो किंवा काय करतो, होमोलिसिस करतो. होमोलिसिस झालं म्हणजे काय होईल, इकडे अल्कोहोल फॉर्म होईल आणि ब्रोमीन फ्री रॅडिकल फॉर्म होईल. काय फॉर्म होईल, ब्रोमीन फ्री रॅडिकल. अल्कोहोल प्लस ब्रोमीन फ्री रॅडिकल फॉर्म झालं. आलं. म्हणजे हे झाली दुसरी स्टेप. आता तिसऱ्या स्टेप मध्ये काय होतं, अटॅक ऑफ ब्रोमीन फ्री रॅडिकल. तिसऱ्या स्टेप मध्ये काय होतं, अटॅक ऑफ ब्रोमीन फ्री रॅडिकल. अटॅक ऑफ ब्रोमीन फ्री रॅडिकल. बरोबर आहे. आता अटॅक ऑफ ब्रोमीन फ्री रॅडिकल बघत असताना आपण काय बघतो बघा, CH3 CH2. बरोबर आहे. अटॅक कुणाचा होता, आपण ब्रोमीन फ्री रॅडिकलचा होतं. बरोबर आहे. इथं पॉसिबिलिटी किती टाईपच्या आहेत, 2 टाईपच्या पॉसिबिलिटी आहेत. कुठल्या पॉसिबिलिटी आहेत, या Brचा अटॅक एकतरी या कार्बनवर व्हायला पाहिजे किंवा या Brचा अटॅक एकतरी या कार्बनवर व्हायला पाहिजे. 2 पॉसिबिलिटी आहेत. अटॅक कुठं होतो, या कार्बनवर. दुसरा पॉसिबिलिटी कुठं आहे, अटॅक कुठं होतो, या कार्बनवर. अटॅक कुठं होतो, या कार्बनवर अटॅक होतो. बघा जर आपण पहिली पॉसिबिलिटी कंप्लीट केली, म्हणजे अटॅक जर या कार्बनवर दाखवला तर या कार्बनचं फ्री रॅडिकल मध्ये कन्व्हर्जन होतं. बघा अटॅक जर पहिल्या कार्बनवर दाखवला तर काय झाला, हा सेकंडरी कार्बन फ्री रॅडिकल फॉर्म झाला. काय झाला, सेकंडरी कार्बन फ्री रॅडिकल फॉर्म झाला. बरोबर आहे. जर दुसरी पॉसिबिलिटी आपण बघितली, अटॅक जर या कार्बनवर केला, कुठल्या सेकंडरी कार्बनवर केला, तर प्रायमरी फ्री रॅडिकल फॉर्म होतो. बघा अटॅक कुठे केला Brचा, आपण सेकंडरी कार्बनवर, तर काय झाला, प्रायमरी फ्री रॅडिकल फॉर्म झाला. म्हणजे 2 पॉसिबिलिटी आहेत. इफ Br फ्री रॅडिकल अटॅक ऑन द प्रायमरी कार्बन ॲटम ॲट दॅट टाइम सेकंडरी कार्बन फ्री रॅडिकल फॉर्म्स. सेकंडरी कार्बन फ्री रॅडिकल फॉर्म्स. If attack of bromine on the secondary carbon atom at that time primary free radical forms. At that time primary free radical forms. 2 पॉसिबिलिटी आहेत. जर या ठिकाणी Br ला प्रायमरी कार्बनवर अटॅक केला तर इथं फ्री रॅडिकल फॉर्म होईल, जो कसा असेल, सेकंडरी फ्री रॅडिकल आहे. जर ह्या ब्रोमीननं दुसरी पॉसिबिलिटी कंप्लीट केली, म्हणजे या ठिकाणी अटॅक केला, तर काय होईल, इथं फ्री रॅडिकल फॉर्म होईल. म्हणजे तो कसा असेल, प्रायमरी फ्री रॅडिकल असेल. तो कसा असेल, प्रायमरी फ्री रॅडिकल असेल. बघा 2 पॉसिबिलिटी झाल्या, प्रायमरी फ्री रॅडिकल आणि सेकंडरी फ्री रॅडिकल. बरोबर आहे. आता बघा हे आहे सेकंडरी फ्री रॅडिकल, हा आहे प्रायमरी फ्री रॅडिकल. हा कसा आहे, प्रायमरी फ्री रॅडिकल आहे.
आता ह्या दोन्हीमध्ये आपण बघितलं, आपण 11वीला बघितलं, ज्यावेळेस आपण कार्बन म्हणजे इंटरमिडिएट बघितले, त्या इंटरमिडिएटमध्ये आपण काय बघितलं, इन अ फ्री रॅडिकल इंटरमिडिएट द स्टॅबिलिटी ऑर्डर इज टर्शियरी इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी. म्हणजे ज्यावेळेस आपण विचार करतो सेकंडरी आणि प्रायमरीचा, त्यावेळेस सगळ्यात मोर स्टेबल कुठला असतो, सेकंडरी असतो. म्हणजे मेजर कुठला असेल, सेकंडरी असेल, कुणापेक्षा, प्रायमरीपेक्षा. कुणापेक्षा असेल, प्रायमरीपेक्षा. म्हणजे बरोबर आहे. म्हणजे हा आपला मेजर प्रोडक्ट असेल किंवा स्टेबल असेल. मग चौथ्या स्टेपमध्ये काय होतं, जो आपला मेजर आहे किंवा जो आपला स्टेबल आहे, त्या स्टेबलवर कुणाचा अटॅक होतो रे, हायड्रोजन रॅडिकलचा अटॅक होतो. कुणाचा अटॅक होतो, हायड्रोजन रॅडिकलचा अटॅक होतो. आणि अशा प्रकारे प्रोडक्ट फॉर्म होतो. बघा इथं आपण Br- कुठं घेतला, प्रायमरी कार्बनवर घेतला. आणि याच इफेक्टला आपण म्हणतो अँटी मार्कोनिकॉफ रूल किंवा खराश इफेक्ट. अँटी मार्कोनिकॉफ रूल किंवा खराश इफेक्ट म्हणतो. आलं लक्षात. आता याचे आपण काही एक्झाम्पल बघू. मेकॅनिझम लक्षात आलं, याचे आपण आता काही एक्झाम्पल बघणार आहे. आपला मॉलिक्यूल आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये आपण रिएक्शन कोणाचे करणार आहे, HBr ची रिएक्शन कोणाची करतोय आपण, HBr ची. इन प्रेझेन्स ऑफ H2O2. इन प्रेझेन्स ऑफ H2O2. बघा आता प्रोडक्ट कुठला फॉर्म होईल, रिएक्शन मग कुठली होते, ऍडिशन रिएक्शन आहे. ऍडिशन रिएक्शन म्हणजे काय, रिएक्शन कॅरीड आउट ऑन द डबल बॉन्ड. ऍडिशन रिएक्शनचा अर्थ काय, रिएक्शन कुठं होते, या डबल बॉन्डवर. इकडे पण रिएक्शन होत नाही आणि इकडे पण रिएक्शन होत नाही. रिएक्शन कुठं होणार आहे, फक्त या डबल बॉन्ड होणार आहे. कुठं होणार आहे, या डबल बॉन्ड. कशी रिएक्शन होणार आहे, एक तर इकडे H+ जाईल, इकडे Br जाईल, इकडे Br जाईल, इकडे H जाईल. हे दोनच पॉसिबिलिटी आहे, एक तरी H इथं जातो का एक तरी H इथं जातो. पण आता बघा दोन कंडिशन बघायच्या कुठल्याही रिएक्शन मध्ये. पहिल्यांदा बघायचं इंटरमिडिएट किंवा पहिल्यांदा आपण बघतो रिएजंट. रिएजंट कुठला आहे, HBr. आणि इन प्रेझेन्स ऑफ काय आहे, कॅटलिस्ट. रिएजंट कुठला यूज केलं त्यांनी, हायड्रोजन परऑक्साईड. म्हणजे हायड्रोजन परऑक्साईड आला म्हणजे काय झाला, अँटी मार्कोनिकॉफ रूल आला. अँटी मार्कोनिकॉफ रूल किंवा दुसरं नाव काय आहे, खराश इफेक्ट. खराश इफेक्ट आपल्याला काय सांगतो, ज्यावेळेस HBr ॲडिशन रिएक्शन करतो इन प्रेझेन्स ऑफ H2O2, त्यावेळेस काय होतं, ब्रोमिन मॉलिक्यूल कुठल्या कार्बनला अटॅच होतो, ज्या कार्बनवर सबस्टिट्यूएंटची संख्या कमी आहे. सबस्टिट्यूएंटची संख्या कशी आहे, कमी आहे. म्हणजे जर प्रायमरी आणि सेकंडरी कार्बन असतील तर प्रायमरी कार्बनवर ब्रोमिन जातो, बरोबर आहे. जर सेकंडरी आणि टर्शरी कार्बन असतील तर सेकंडरी कार्बनवर ब्रोमिन जातो. इथं बघा आता ॲडिशन रिएक्शन कुठं होणार आहे, या दोन कार्बनवर. हा एक कार्बन आणि हा एक कार्बन. बघा हा कार्बन कसा आहे रे, सेकंडरी कार्बन आहे. म्हणजे याच्यावर किती सबस्टिट्यूएंट, दोनच आहे. हा कार्बन जर बघितला तर हा कार्बन किती आहे, टर्शरी. ह्याच्यावर किती सबस्टिट्यूएंट आहेत, 3 आहेत. ह्याच्यावर किती सबस्टिट्यूएंट आहेत, 2 आहेत. आता आपल्याला अँटी मार्कोनिकॉफ रूल काय सांगतो, निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट ॲडेड टू दॅट कार्बन विच कॅरीज लेस नंबर ऑफ सबस्टिट्यूएंट. म्हणजे या ठिकाणी ज्या कार्बनवर सबस्टिट्यूएंटची संख्या कमी आहे त्या ठिकाणी काय जातो, आपला Br जातो. म्हणजे कुठं जाईल रे Br, या साईडला. इथं काय जाईल रे, याच जाईल. म्हणजे प्रोडक्ट काय फॉर्म होईल बघा, CH3 CH2 CH CH3 CH CH3 आणि इथं असेल Br, इथं असेल Br. म्हणजे आपला अँटी मार्कोनिकॉफ रूल नुसार.
आलं लक्षात? म्हणजे Br कुठे गेला? या कार्बनवर. कशामुळे गेला रे? इथं आपण H2O2 यूज केलं, म्हणजे ॲडिशन कशानुसार होईल? खराश इफेक्टनुसार होईल किंवा अँटी मार्किंगनुसार होईल. आणि निगेटिव्ह पार्ट कुठे जातो याच्यामधला Br मायनस? ज्या कार्बनवर सबस्टिट्यूएंटची संख्या कमी आहे तीच जातो. म्हणजे हा सेकंडरी कार्बन इथं काय गेला? Br गेला. इथं काय गेला? Br. आलं लक्षात? समजा आपण हे झालं एक. आता आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ. बघा काय फॉर्म होईल आता? इथं बघा परत तेच. आता रिएक्शन कुठं होणार आहे? या डबल बॉन्डवर. एकतर इथं होईल किंवा एकतरी इथं होईल. आता इथं या कार्बनवर 2 सबस्टिट्यूएंट, या कार्बनवर 2 सबस्टिट्यूएंट आहेत, या कार्बनवर 3 सबस्टिट्यूएंट आहेत. म्हणजे Brचा अटॅक कुठं होईल? एकतरी इथं होईल किंवा एकतरी इथं होईल. तर इथं आपण हे पर ऑक्साईड किंवा पर ॲसिड यूज नाही केला तर ॲडिशन कशानुसार झाली असती? मार्कोनिकॉस रूलनुसार. पण इथं आपण काय केलंय? पर ऑक्साईड यूज केला आहे, मिथिल पर ऑक्साईड आहे, बरोबर आहे? किंवा इथं आपण दुसरा कुठलाही पर ऑक्साईड घेऊ शकतो. इथं आपण काय करतो? दुसरा कुठलाही पर ऑक्साईड घेतला. तर इथं समजा आपण घेतला बेन्झीन पर ऑक्साईड. कधी कधी असं येतं, याला आपण बेन्झीन पर ऑक्साईड म्हणतो, बरोबर आहे? समजा बेन्झीन पर ऑक्साईड घेतला तर तरी काय होईल? इथं काय जाईल? H. इथं काय जाईल? Br. कारण ॲडिशन कशानुसार होणार आहे? अँटी मार्कोनिकॉफ रूल ॲडिशन. ॲडिशन कशा प्रकारे होते? अँटी मार्कोनिकॉफ रूलनुसार होतं. म्हणजे काय फॉर्म होईल बघा. इथं काय जाईल? Br. इथं काय झाला? Br. याच इफेक्टला आपण म्हणतो खराश इफेक्ट किंवा अँटी मार्कोनिकॉफ रूल म्हणतो. याला आपण म्हणतो खराश इफेक्ट किंवा अँटी मार्कोनिकॉफ रूल म्हणतो. आणखी एक्झाम्पल घेऊ आपण. लक्षात बघा. इथं आणखी तेच कंडिशन आहे. इथं प्रायमरी कार्बन आहे, इथं टर्शियरी कार्बन आहे, बरोबर आहे? ॲडिशन कोणाची करतो आपण? Br ची. इन प्रेझेन्स ऑफ काय घेतो आपण? H2O2. म्हणजे रिएक्शन कुठली आहे? खराश इफेक्ट किंवा अँटी मार्कोनिकॉफ रूल. म्हणजे निगेटिव्ह पार्ट Br कुठे जाणार? लेस स्टेबल कार्बनवर. लेस स्टेबल कार्बनवर का लेस, म्हणजे काय फॉर्म होईल बघा. इकडं या बेन्झीनला काय फरक पडतोय का? नाही पडत. आपण रिएक्शन कुठं करतोय? ज्या साईडला सबस्टिट्यूएंट त्या साईडला आपण रिएक्शन करतोय. म्हणजे रिएक्शन कुठं होते? डबल बॉन्डला. Br कुठं जातोय? लेस. ज्या साईडला सबस्टिट्यूएंट संख्या कमी आहे तिथं काय जातो? Br जातो. तिथं काय जातो? Br. याच रूलला आपण म्हणतो अँटी मार्कोनिकॉफ रूल किंवा खराश इफेक्ट. अँटी मार्कोनिकॉफ रूल किंवा दुसरं नाव काय आहे? खराश इफेक्ट. बघा एकदा व्यवस्थित.
आणखी एक्झाम्पल घेऊ. आता हे एक्झाम्पल आहे. परत कशाचे ॲडिशन करतो आपण? HBrचे. म्हणजे रिएक्शनची शक्यता कुठं आहे? याच दोन कार्बन, एकतरी या कार्बन व्हायला पाहिजे किंवा एकतरी या कार्बन व्हायला पाहिजे. बाकीच्या ठिकाणी रिएक्शन करतोय आपण? नाही करत. आता बघा म्हणजे प्रेझेन्स काय आहे? H2O2. म्हणजे रूल कुठला आहे? अँटी मार्कोनी-कॉक्स रूल आहे किंवा खरास इफेक्ट आहे. मग अशा वेळेस आपण काय करतो? Br कुठे ऍड करतो? लेस स्टेबलला. म्हणजे बघा हा कुठला आहे? टर्सरी. हा कुठला आहे? सेकंडरी. म्हणजे Br कुठे ऍड करणार आपण? सेकंडरीला. बरोबर आहे? कारण इथं अँटी मार्क म्हणजे अँटी ॲडिशन आहे. कुणापेक्षा? मार्कोनी-कॉक्स रूल पेक्षा उलट ॲडिशन आहे. किंवा त्या इफेक्टला नाव कुठलं आहे? खरास इफेक्ट. हा रूल काय सांगतो की एखाद्या मॉलिक्युलमध्ये ॲडिशन करत असताना जर H2O2 प्रेझेंट असेल तर निगेटिव्ह पार्ट कुठं जातो? लेस सबस्टिट्यूटेडला. कुठं जातो? लेस सबस्टिट्यूटला. म्हणजे काय फॉर्म होईल बघा. इथं काय आला? Br. इथं काय आला? Br. आणि याच इफेक्टला आपण म्हणतो अँटी मार्कोनी-कॉक्स रूल. याच इफेक्टला आपण काय म्हणतो? अँटी मार्कोनी-कॉक्स रूल म्हणतो. आलं लक्षात? आता अँटी मार्कोनी परत एक वेळेस सांगतो, लक्षात घ्या. अँटी मार्कोनी रूल स्टेट्स दॅट व्हेन असिमेट्रिकल अल्किल added with asymmetrical reagent in presence of hydrogen peroxide, alkyl peroxide or any per acid, addition reaction takes place and negative part of the reagent added to that carbon which carries less number of substituent. म्हणजे ज्यावेळेस एखादा असिमेट्रिकल अल्किनची रिएक्शन आपण असिमेट्रिकल रिएजंट सोबत करतो, म्हणजे HBr सोबत करतो, इन प्रेझेन्स ऑफ कुणाच्या प्रेझेन्समध्ये करतो? एकतरी हायड्रोजन पेरॉक्साईड असायला पाहिजे किंवा अल्किल पेरॉक्साईड असायला पाहिजे किंवा कुठला तरी पर ॲसिड असायला पाहिजे. कुठली रिएक्शन होते? ॲडिशन रिएक्शन होते. कुठली रिएक्शन होते? ॲडिशन रिएक्शन होते. पण ॲडिशन रिएक्शन होत असताना कशा प्रकारे रिएक्शन होते? जो काही रिएजंट आहे HBr, त्या HBr मधला जो काही निगेटिव्ह रॅडिकल आहे कुठला? Br, तो कुठे ऍड होतो? ज्या कार्बनवर सबस्टिट्यूएंटची संख्या कमी आहे तिथं कोण ऍड होतो? Br ऍड होतो. तिथं कोण ऍड होतो? Br ऍड होतो. आणि याच इफेक्टला आपण म्हणतो अँटी मार्कोनी-कॉक्स रूल किंवा खराश इफेक्ट. अँटी मार्कोनी-कॉक्स रूल किंवा या दुसरं नाव काय आहे? खराश इफेक्ट आहे. आलं लक्षात? आता आणखी एक सगळ्यात महत्वाचं, याच्यामध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट कुठली? अँटी मार्कोनीचा रूल हा फक्त HBr दाखवतो. काय करतो? HBr दाखवतो. आता याच्यामध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. अँटी मार्कोनीच्या रूलमध्ये कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? 3. पहिली कुठली? दिस रिएक्शन ओनली शोन बाय द HBr. दुसरं काय बघितलं आपण? दिस रिएक्शन कॅरीड आउट इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2 और एनी अल्किल पेरॉक्साईड और एनी पर एसिड COOOH और एनी पर एसिड. आणि तिसरी गोष्ट कुठे आहे? दिस रिएक्शन और दिस इफेक्ट कॅरीड आउट बाय फ्री रॅडिकल मेकॅनिझम.
याच्यामधला इंटरमिडिएट कुठला होतो रे? फ्री रॅडिकल. याच्यामध्ये इंटरमिडिएट कुठला असतो? फ्री रॅडिकल. त्या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. अँटी मार्कोनिकॉस रूल कोण दाखवतोय? HBr दाखवतो. कधी दाखवतो? जर त्याच्यामध्ये हायड्रोजन परऑक्साईड असेल, अल्किल परऑक्साईड असेल किंवा कुठला तरी पर ऍसिड असेल, कुठला तरी पर ऍसिड असेल, बरोबर आहे. आणि या रिएक्शन मध्ये इंटरमिडिएट कुठला फॉर्म होतो? फ्री रॅडिकल इंटरमिडिएट फॉर्म होतो. इंटरमिडिएट कुठला फॉर्म होतो? फ्री रॅडिकल इंटरमिडिएट फॉर्म होतो. तर या रिएक्शनचं जे मेकॅनिझम आहे ते कुठल्या वेळेने जातं? फ्री रॅडिकल मेकॅनिझम. कुठल्या वेळेने जातं? फ्री रॅडिकल मेकॅनिझम या वेळेने जातं. आलं लक्षात? आणि याच रिएक्शनला आपण म्हणतो अँटी मार्कोनिकॉस रूल किंवा खराश इफेक्ट. अँटी मार्कोनिकॉस रूल किंवा खराश इफेक्ट. इथं आपला अँटी मार्कोनिकॉस रूल हा पॉईंट संपला. समजला? थँक्यू.